हाय गाइस, हाउ आर यू? कसे आहात आपण? आय एम MR Bingewar coming in front of you with video of new syllabus subject chemistry. In this video, we'll consider the chapter number 4, chemical thermodynamics. Onward, I will focus on my paper. You try to see the matter on the paper and the voice of me, and try to get the subject. So let us focus on the paper. यानंतर आपण पेपरवरती फोकस करणार आहे. पेपरवरील मॅटर आणि साऊंड याकडे आपण लक्ष द्यायचं आहे, जेणेकरून केमिकल थर्मोडायनामिक्समधील वेगवेगळे मुद्दे आपल्याला या ठिकाणी लक्षात येणार आहेत. So this is chemical thermodynamics. Introduction is given here. In the introduction, I have written there, we know that in universe every transformation, also called as change, is related with change in energy. ब्रह्मांडातील प्रत्येक बदलाचा संबंध हा ऊर्जा बदलाशी असणार आहे. Then what is energy? Energy is nothing but it is capacity to do the work. Work is nothing but the change. अशा प्रकारचं कुठलंही कार्य करण्यासाठी जी क्षमता आवश्यकता असते त्या क्षमतेला एनर्जी असं म्हणतात. आता ट्रान्सफॉर्मेशन्स म्हणजे जे चेंजेस आहेत त्यांची उदाहरणं दिलेली आहेत. फॉर एक्झाम्पल, द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ लिक्विड वॉटर into vapors, solid ice into liquid water, and then reaction between carbon and oxygen to form the carbon dioxide. You can see all these things. All are accompanied by a change in energy. या सर्व बदलांचा संबंध ऊर्जा बदलांशी आहे. Another example is given. In dry cell, the chemical energy is converted into electrical energy. जे आपण सेल वापरत असतो बॅटरीमध्ये किंवा घड्याळीमध्ये, यामध्ये केमिकल एनर्जी, रासायनिक ऊर्जेचं रूपांतरण हे केमिकल इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होत असतं. ऑन द अदर हँड, इन इलेक्ट्रोप्लेटिंग ऑफ मेटल, एका मेटलचा दुसऱ्या मेटलवर जो आपण मुलामा चढवत असतो त्याला इलेक्ट्रोप्लेटिंग असं म्हणतात. या प्रक्रियेमध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू केमिकल एनर्जी. Thus, it is very clear that the energy can be transformed from one form to another. This is the central idea of chemical thermodynamics, that in the chemical thermodynamics one form of the energy is converted into the another. पुढे केमिकल थर्मोडायनॅमिक्सची डेफिनेशन किंवा थर्मोडायनॅमिक्सची डेफिनेशन ही या ठिकाणी दिलेली आहे. यू कॅन सी दॅट थर्मोडायनॅमिक्स इज कन्सर्न विथ द एनर्जी चेंजेस इन फिजिकल अँड केमिकल ट्रान्सफॉर्मेशन. ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे चेंजेस आपल्याला माहिती आहे. थर्मोडायनॅमिक्सचा संबंध कशाशी आहे? ऊर्जा बदलाशी. हे ऊर्जा बदल कुठे होणार आहेत? फिजिकल अँड केमिकल ट्रान्सफॉर्मेशनमध्ये, चेंजेसमध्ये होणार आहे. पुढे लिहिलेलं आहे, थर्मोडायनॅमिक्स हावेवर गिव्ज नो इन्फॉर्मेशन ऑफ द रेट ऑफ फिजिकल ऑर केमिकल प्रोसेस अँड ऑल्सो द मेकॅनिझम इन्वॉल्ड इन दीज प्रोसेस. मात्र थर्मोडायनॅमिक्सचा संबंध रेट ऑफ रिॲक्शनशी नाही. त्याचबरोबर थर्मोडायनॅमिक्स आपल्याला
रिॲक्शन मेकॅनिझम संबंधात कुठल्याही प्रकारची माहिती ही देत नाही. अशा प्रकारे हे या ठिकाणी केमिकल थर्मोडायनॅमिक्सचं इंट्रोडक्शन आहे. त्यानंतर आफ्टर दॅट वी विल टेक द टर्म्स यूज्ड इन थर्मोडायनॅमिक्स. थर्मोडायनॅमिक्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे टर्म्स यूज करतात त्यांचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. द फर्स्ट अँड व्हेरी इम्पॉर्टंट इज सिस्टीम अँड द अनदर इज सराउंडिंग. सिस्टीम आणि सराउंडिंग हे दोन टर्म्स थर्मोडायनॅमिक्समध्ये फ्रिक्वेंटली वापरले जातात. हे फिगरमध्ये सुद्धा दाखवलेलं आहे, सिस्टीम अँड सराउंडिंग. Consider a gas enclosed in cylinder fitted with a movable piston as shown in the figure. In the figure, a cylinder is there fitted with the piston and on that a mass is kept. A gas is enclosed in the cylinder. Suppose we consider or we undertake the study of change in volume of gas and the amount of energy released or gained by a gas when pressure is varied by putting certain mass on the piston. या पिस्टनवरती मास ठेवल्यानंतर हे पिस्टन कुठं जाणार आहे? खाली जाणार आहे आणि त्यावेळेस काय होणार आहे? व्हॉल्यूममध्ये चेंजेस होणार आहेत. इन दिस केस अ गॅस अंडर स्टडी इज कॉल्ड ॲज द सिस्टीम. या ठिकाणी आपल्याला सिस्टीमची जी डेफिनेशन बघायची आहे, या ठिकाणी जो गॅस इन्क्लोज केलेला आहे त्याला आपल्याला सिस्टीम असं म्हणायचं आहे. मग सिस्टीमची डेफिनेशन काय आहे? पुढे डेफिनेशन दिलेली आहे. अ पार्ट ऑफ युनिवर्स अंडर थर्मोडायनॅमिक इन्व्हेस्टिगेशन और स्टडी इज कॉल्ड द सिस्टीम. ब्रह्मांडाचा असा भाग ज्याच्यावर आपण थर्मोडायनॅमिक इन्व्हेस्टिगेशन स्टडी करणार आहोत, अशा भागाला थर्मोडायनॅमिक्समध्ये सिस्टीम असं म्हणतात. दुसरं टर्म आहे सराउंडिंग. ऑल अदर पार्ट ऑफ युनिवर्स आउटसाइड द सिस्टीम आर कॉल्ड सराउंडिंग्स. सिस्टीमला सोडून जे ब्रह्मांडात आहे त्याला सराउंडिंग असं म्हणतात. या ठिकाणी सिस्टीम आहे गॅस, सराउंडिंग आहे सिलेंडर, रूम अँड अदर. पुढे असं लिहिलेलं आहे, द युनिवर्स इज मेड अप ऑफ सिस्टीम प्लस सराउंडिंग. सिस्टीम आणि सराउंडिंग हे एकत्र आल्यानंतर युनिवर्स तयार होतं. अशा प्रकारे या ठिकाणी आपण दोन टर्म्स आपण बघितलेले आहेत. एक आहे सिस्टीम, दुसरा आहे सराउंडिंग. फ्रेंड्स, after that we will take the types of system. सिस्टीम आपण म्हणत आहोत या ठिकाणी, त्याचे प्रकार किती आहेत? how many types of systems are there? There are 3 types of the system. In the paper you can see in the notes: open system, closed system and isolated system. The figure are also given here. We will explain one by one. Open system, a system which exchanges both matter and energy with the surrounding is called open system. अशा प्रकारची सिस्टीम जी सराउंडिंगसोबत काय काय एक्सचेंज करू शकते, देवाणघेवाण करू शकते, मॅटर अँड एनर्जी बोथ, अशा सिस्टीमला ओपन सिस्टीम असं म्हणायचं आहे, जे सराउंडिंगसोबत मॅटर आणि एनर्जी एक्सचेंज करू शकतात. या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल, कप ऑफ टी प्लेस्ड ओपन इन रूम. एक चहाचा कप जो ओपनली ठेवलेला आहे रूममध्ये. त्यानंतर बीकर कंटेनिंग हॉट वॉटर प्लेस्ड ओपन इन द रूम. या दोन्ही एक्झाम्पलमध्ये ओपन हा जो शब्द आहे दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि यावरून ओपन सिस्टीमची डेफिनेशन आपल्याला माहीत होते. नेक्स्ट इज क्लोज्ड सिस्टीम. अ सिस्टीम दॅट एक्सचेंजेस एनर्जी बट नॉट मॅटर विथ द सराउंडिंग इज कॉल्ड क्लोज्ड सिस्टीम. या ठिकाणी जे सिस्टीम आहे फक्त काय एक्सचेंज करू शकतं? एनर्जी, पण मॅटर एक्सचेंज करू शकत नाही म्हणतोय मी. अशा सिस्टीमला क्लोज्ड सिस्टीम असं म्हणायचं आहे. फॉर एक्झाम्पल, कप ऑफ हॉट टी क्लोज्ड विथ सॉसर प्लेस्ड इन अ रूम. या ठिकाणी गरम चहाचा कप आहे पण त्यावर सॉसर ठेवलेली आहे, म्हणजे अशा प्रकारे सिस्टीम कशी आहे? क्लोज्ड सिस्टीम आहे. नेक्स्ट इज आयसोलेटेड सिस्टीम. अ सिस्टीम दॅट डज नॉट अलाउ एक्सचेंज ऑफ आयदर एनर्जी और मॅटर और मास विथ द सराउंडिंग इज कॉल्ड ॲज ॲन आयसोलेटेड सिस्टीम. अशा प्रकारची सिस्टीम
जी सराउंडिंगसोबत मॅटर किंवा एनर्जी एक्सचेंज होऊ देत नाही किंवा अलाव करत नाही, अशा सिस्टीमला थर्मोडायनॅमिक्समध्ये आयसोलेटेड सिस्टीम असं म्हणतात. बेस्ट एक्झाम्पल, हॉट टी प्लेस्ड इन थर्मॉस फ्लास्क. आपल्या सर्वांकडे थर्मॉस फ्लास्क असतं, ज्यामध्ये तासनतास चहा गरम असतो, कारण ती सिस्टीम कशी आहे, आयसोलेटेड सिस्टीम. यू कॅन सी द फिगर. दिस इज ओपन सिस्टीम, this is closed system because the lead is there, and this is an isolated system. Isolated, विलग केलेला असणे, isolated from the surrounding. फ्रेंड्स, यानंतर आपण जाणार आहोत प्रॉपर्टीज ऑफ सिस्टीमकडे. द नेक्स्ट पॉईंट, प्रॉपर्टीज ऑफ द सिस्टीम. सिस्टीमला किती प्रकारच्या प्रॉपर्टीज असतात? देर आर 2 टाइप्स ऑफ द प्रॉपर्टीज ऑफ द सिस्टीम. वन इज कॉल्ड ॲज एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, another is called as intensive property. Another name of extensive property is additive property. The intensive property is a non-additive property. Let us see what is extensive property. A property which depends on the amount of matter present in the system is called as an extensive property. अशा प्रकारची प्रॉपर्टी जी सिस्टीममध्ये असणाऱ्या मॅटरच्या अमाऊंटवरती डिपेंड करतं, क्वांटिटीवरती डिपेंड करतं, त्याला एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी असं म्हणतात. आणि अशा प्रकारच्या प्रॉपर्टी एकमेकांमध्ये ॲड करता येतात, म्हणून यांना ॲडिटिव्ह प्रॉपर्टी असं म्हणतात. एक्झाम्पल्स आर गिवन: मास, व्हॉल्यूम, इंटरनल एनर्जी, हीट कॅपॅसिटी, नंबर ऑफ मोल्स, सरफेस एरिया एट्सेट्रा. उदाहरण घ्यायचं असेल, 5 kg शुगर, 2 kg शुगर, हे झालं मास. त्या दोघांचं ॲडिशन करू शकतो आपण, टोटल विल बी 7 kg शुगर. सो सच अ प्रॉपर्टी, द मास इज अन एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. नेक्स्ट इज इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. याला नॉन ॲडिटिव्ह प्रॉपर्टी असं म्हटलेलं आहे. ए प्रॉपर्टी विच इज इंडिपेंडंट, नॉट डिपेंडंट, इज इंडिपेंडंट ऑफ द अमाऊंट ऑफ मॅटर इन द सिस्टीम इज कॉल्ड ॲज इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. मॅटरवरती अवलंबून नसणाऱ्या प्रॉपर्टीजला इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी असं म्हणतात. या नॉन ॲडिटिव्ह प्रॉपर्टीज आहेत. फॉर एक्झाम्पल, प्रेशर, टेम्परेचर, डेन्सिटी, सरफेस टेन्शन, विस्कॉसिटी, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, specific heat. In this concern, I will give one example. Let us take boiling point. How it is intensive property. You take 100 ml water, you take 1 liter of the water in 2 beakers. The boiling point of 100 ml will be 100 degrees. The boiling point of 1 liter water is also 100 degrees. Means the boiling point does not depend upon the amount of matter. It is always constant, whatever may be the amount of matter. So it is an intensive property which does not depend upon the amount of matter. So guys, we will stop here. This is a video taking into the consideration the last bench student of Ashram School. So thank you for watching the video. The quality of video will be enhanced in coming series. Thank you guys.